नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री सचिन कांबळे, सहशिक्षक जयप्रकाश विद्यालय रुईभट आपणासमोर इयत्ता 5वी शिष्यवृत्ती या शिष्यवृत्तीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय इंग्रजी विषय हा विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे। मागच्या शिष्यवृत्तीच्या अनेक तासामध्ये आपण मिसॅलेनियस म्हणजेच ग्रामर बेस्ड जे टॉपिक होते ते सर्व ग्रामर बेस्ड टॉपिक अत्यंत बारकाईने आपण अभ्यासले। आता मात्र आपण अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक तो म्हणजे लेटर्स ऑफ द अल्फाबेट हा टॉपिक आपण पाहणार आहोत। तर चला तर मग लक्ष द्या, लेटर्स ऑफ द अल्फाबेट। आता या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी मी काही प्रश्न तुमच्यासमोर पडले असतील की व्हॉट इज मीन बाय लेटर, नेमकं अक्षर कशाला म्हणायचं, हाऊ टू डिफाइन लेटर, नेमकी अक्षराची व्याख्या काय। दिस लेटर म्हणजे आपल्या सर्वांना माहिती पाहिजे, लेटर म्हणजे काय, अक्षर। लेटर म्हणजे काय, अक्षर। मग या अक्षराविषयी नेमका अक्षराची व्याख्या कशी करता येईल, तर एक प्रकारचा ध्वनी, a kind of sound which produced from the mouth, आपल्या तोंडावाटे निघणारा एक प्रकारचा ध्वनी म्हणजेच लेटर। पहा, आपल्याला माहित असतील की लेटर्स नेमके अल्फाबेट मध्ये किती आहेत, how many alphabets in English language, there are 26 alphabets in English language। इंग्रजी मध्ये एकूण किती मुळाक्षर आहेत हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे। तर प्रथमतः जाणून घेऊया, लेटर is certain निश्चित ध्वनी, certain sound which produced from the mouth, is called as letter। पहा, एक प्रकारचा निश्चित असा ध्वनी जो आपल्या तोंडावाटे निघतो, तोंडावाटे निघणारा ध्वनी, प्रोड्यूस म्हणजे बाहेर पडणारा, मुखावाटे बाहेर येणारा ध्वनी, एक निश्चित ध्वनी म्हणजेच लेटर, म्हणजेच अक्षर। ए फॉर एक्झाम्पल, A, B, C, these are the sound, D, okay, etc. From A to Z, these are the letters। Then my question is that, मग माझा प्रश्न तुमच्या समोर आहे की how many alphabets, just I have told you how many alphabets in English language, how many alphabets in English language there are, question is that how many alphabets in English language, इंग्रजी भाषेमध्ये एकूण किती अल्फाबेट्स आहेत, तर इंग्रजी भाषेमध्ये एकूण 26 अल्फाबेट्स आहेत, 26 मुळाक्षर। देयर आर 26 अल्फाबेट्स, ओके, हे लक्षात ठेवा। A to Z हे इंग्रजी मुळाक्षर आहेत आणि टोटल नंबर ऑफ अल्फाबेट्स आर इन इंग्लिश 26। सो वी हैव स्टडीड अबाउट द डेफिनेशन ऑफ लेटर। नेमकं लेटरची व्याख्या काय, एक प्रकारचा ध्वनी जो आपल्या मुखावाटे निघतो। मग कोणते लेटर आहेत, A, B, C, D डॅश 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 टू Z, ओके, इत्यादी, A पासून Z पर्यंत। आणि मग त्या अल्फाबेट्स जे आहेत, जे मुळाक्षर आहेत
ते एकूण किती आहे तर 26 अल्फाबेट्स आहेत. देयर आर 26 अल्फाबेट्स. ओके, हा प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला समजलं असेल तर प्रथमतः आपण जाणून घेऊया की अल्फाबेट. आता पहा, अल्फाबेट ज्याला आपण मुळाक्षर म्हणतो, काय म्हणतो अल्फाबेट. अल्फाबेट्स मुळाक्षरे किती आहेत एकूण, ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये मुळाक्षरे. हे माहिती असावं तुम्हाला. मुळाक्षरे किती आहेत 26. पण या 26 अल्फाबेट्स मध्ये म्हणजे या 26 मुळाक्षरामध्ये 5 जे आहेत ते वॉवेल्स आहेत. 5 जे आहेत ते काय आहेत वॉवेल्स. त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक वॉवेल्स ज्याला आपण म्हणतो, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात स्वर म्हणतात, आणि त्यांची संख्या किती आहे तर 5. एकूण किती वॉवेल्स आहेत 5. त्याचे एक्झाम्पल्स काय, ए, ई, आय, ओ, यू. पहा, या 26 मुळाक्षरामध्ये 5 जे आहेत, 26 मुळाक्षर कोणते तर आपण इथे लिहूया. इन ब्रॅकेट लिहा A to Z म्हणजे 26. ओके, ए पासून Z पर्यंत जे मुळाक्षर आहेत ते 26 मुळाक्षरे आहेत. लक्षात येतं. पण या 26 मुळाक्षरामध्ये 5 जे आहेत 5 जे आहेत ते वॉवेल्स म्हणजे स्वर. किती आहेत वॉवेल्स आहेत. 5 जे आहेत ते स्वर आहेत, आणि ते कोणते आहेत ए, ई, आय, ओ, यू. हे जे आहेत ते वॉवेल्स आहेत, आणि त्यांची क्वांटिटी एकूण किती आहे 5. These are the 5 vowels, and these 5 vowels are very important. By using these vowels, we can use the article. That's why these are the important. This is the important one. A, E, I, O, U. त्यानंतर याच vowels मधला दुसरा भाग म्हणजे मुळाक्षरामध्ये 5 जे आहेत ते vowels आहेत. मग रिमेनिंग ते 5 जे वॉवेल्स आहेत, तर रिमेनिंग 21 जे 21 आहेत ते काय आहेत तर जे रिमेनिंग आहेत म्हणजे त्याला आपण कॉन्सोनंट म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो कॉन्सोनंट म्हणतो, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात व्यंजने म्हणतात. कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने. तर व्यंजने किती आहेत एकूण तर मग 21. किती व्यंजने आहेत 21. कॉन्सोनंट ज्याला आपण म्हणतो लिहून घ्यायचं आहे. वॉवेल्स म्हणजे स्वर, कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने. कशा लिहितं स्वर 5 आहेत तर कॉन्सोनंट्स किती आहेत 21 आहेत. आणि मग त्याचे जर एक्झाम्पल्स आपण पाहिलं तर एक्झाम्पल्स ऑफ कॉन्सोनंट्स आर रिमेनिंग. याला सोडून ए, ई, आय, ओ, यू ला सोडून जे बाकीचे काय आहेत कॉन्सोनंट आहेत. उदाहरणार्थ बी, सी, डी, एफ, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y आणि Z. These are the 21 vowels. We should count 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. Okay, so these are the consonants in alphabets. म्हणजे या 26 मुळाक्षरामध्ये 5 जे आहेत ते ए, आय, ओ, यू आहेत, त्याला आपण स्वर म्हणतो. आणि जे रिमेनिंग आहेत बी, सी, डी, एफ, जी, एच, आय, जे, के, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. ओके, तर जे आहेत ते लिहिलेले जे आहेत ते काय आहेत कॉन्सोनंट्स आहेत. तर तुम्हाला हे कन्सेप्ट समजलं असेल की लेटर्स म्हणजे काय, आणि त्या लेटर्स पासून अल्फाबेट एक मुळाक्षरांचा समूह आहे ज्याला आपण अल्फाबेट्स मध्ये मुळाक्षर म्हणतो. ते एकूण 26 आहेत. त्या 26 मध्ये हे 5 वॉवेल्स आहेत, रिमेनिंग 21 कॉन्सोनंट आहेत.
सो तर हे सर्व लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाहिजे ते म्हणजे असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड. आता बरेच आपण असे शब्द पाहिले की ज्याचा उच्चार वेगवेगळा आहे. एखाद्या शब्दामध्ये त्या लेटरचा उच्चार वेगळा आहे तर दुसऱ्या शब्दामध्ये त्याचा उच्चार आहे. तर असे शब्द कोणते आहेत? तर हे लिहून झालं असेल तर दुसरं आपण पाहूया. आता आपल्याला जर असोसिएटिंग करायचंय म्हणजेच पहा आता एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल ऑफ द लेटर जी आहे. समजा लेटर जी अक्षर. आता जी अक्षरापासून तयार होणारे आपण शब्द काही पाहूया. बघा जी अक्षरापासून तयार होणारे जी पासून तयार होणारे शब्द उदाहरणार्थ होणारे शब्द. तर पहा कशा पद्धतीनं आपण शब्द तयार करूया. आता GATE गेट. त्याचा या जी चा उच्चार कसा आला म्हणजे त्याचा साऊंड बघा. GATE गेट. ग हा साऊंड निघतोय म्हणजे मराठीमधलं ग हा साऊंड निघतोय गेट. त्याच्यानंतर पुढचं बघा ग. याही ठिकाणी ग हा साऊंड निघाला जीचा ग. आता इथे त्यानंतर मात्र GIRAFFE. This is the name of an animal. Giraffe. Name of an animal. इथं मात्र ज हा उच्चार येतात. इथं जीचा उच्चार हा ग सारखा आहे. ग मराठी ग. इथेही ग सारखा आहे. इथेही ग सारखाच आहे. त्यानंतर इथं मात्र ज सारखा उच्चार आहे. कसा आहे? ज सारखा उच्चार आहे. ग हे ज आहे. त्याच पद्धतीने आणखी एक शब्द आहे बघा ज्याला आपण जिंजर म्हणतो. काय म्हणतो? जिंजर म्हणजे अद्रक. त्याचाही उच्चार ज सारखा आहे. म्हणजेच वेगवेगळ्या शब्दामध्ये या जी चा प्रोनाउन्सिएशन उच्चार हा वेगवेगळ्या पद्धतीने होतो. हेही आपल्याला त्याचा डिफरंट साऊंड असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ साऊंड्स त्यावेळेस त्याचं आपल्याला मॅचअप करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीचं समजा आयडेंटिफाय द करेक्ट साऊंड फ्रॉम द गिवन वर्ड असं म्हटलं तर आपल्याला त्याचा पर्टिक्युलर साऊंड माहिती असणं गरजेचं आहे. आता या गोष्टीवरती आपल्याला काही प्रश्न जाणून घ्यायचे आहेत. नेमकी कशा पद्धतीने त्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधतो आणि ते प्रश्न कसे असू शकतील हे आपण जाणणं गरजेचं आहे. आणि मग हे पहा तर आपण काही प्रश्न यावरती सोडूया. तर तुम्हाला प्रश्न मी सांगतोय की फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. तर क्वेश्चन आपण घेऊया इथं. फाइंड the hidden letter in the given picture. Find the hidden letter in the given pictures. आता हा प्रश्न आहे. फाइंड म्हणजे शोधा. फाइंड द हिडन म्हणजे लपलेला. लेटर म्हणजे अक्षर. इन द म्हणजे दिलेल्या. इन म्हणजे मध्ये. गिवन म्हणजे दिलेल्या चित्रामध्ये. दिलेल्या चित्रामध्ये लपलेला अक्षर आपल्याला शोधायचा आहे. दिलेल्या चित्रामध्ये लपलेला अक्षर आपल्याला शोधायचा आहे आणि त्याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा हे पिक्चर तुमच्या समोर मी देतोय. हे पिक्चर आहे. या पिक्चर मध्ये हा पिक्चर आहे. सपोज इमॅजिन व्यवस्थित लक्ष घ्या. हा हे पिक्चर आहे. हे थोडक्यात बटरफ्लाय सारखं पिक्चर आहे. दिस इज द पिक्चर ऑफ बटरफ्लाय समजा घ्या. आणि या पिक्चर मध्ये मग आपल्याला कोणतं अक्षर लपलेलं आहे त्याच्यामध्ये लीड झालेलं आहे लपलेलं आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर लिहा शोधा. ऑप्शन 1 आहे. लेटर ए आहे का मध्ये पाहायचं तुम्हाला. ऑप्शन
ऑप्शन 2 आहे लेटर सी आहे का आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर ऑप्शन 3 आहे बी आणि ऑप्शन 4 आहे के. तर चित्राकडे व्यवस्थित पाहायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला व्यवस्थितपणे सर्कल योग्य पर्यायाचं सर्कल काय करायचं आहे डार्क करायचं आहे. पिक्चर दिसते तुमच्या समोर. त्यानंतर आता दुसरा पिक्चर तुमच्या समोर येतो. हा झाला प्रश्न क्रमांक 1. तर प्रश्न क्रमांक 2 पिक्चर्स वर डिपेंड आहे. आता इथे एक पिक्चर आहे तुमच्या समोर आहे. हे पिक्चर आहे तुमच्यासोबत दिलेले पिक्चर आहे. या पिक्चर मध्ये हिट झालेलं या पिक्चरकडे पाहायचं आहे आणि त्याच्यामध्ये असणारे योग्य असं अक्षर जे तुम्हाला करेक्ट वाटतं ते अक्षर तुम्ही त्या अक्षराचा पर्याय तिथे सर्कल डार्क करायचा. त्याचा पी आहे ऑप्शन 1, ऑप्शन 2 बी, ऑप्शन 3 ओ, ऑप्शन 4 सी. तर याही पिक्चर्स मध्ये जे योग्य असणारं तुम्हाला वाटतं ते तुम्ही शोधून काढायचं आहे. आता पहा हे दोन प्रश्न तुम्हाला अगोदर मी व्यवस्थितपणे समजावून सांगतो. फाइंड म्हणजे शोधा, हिडन म्हणजे लपलेले, लेटर म्हणजे अक्षर, इन द गिवन पिक्चर्स म्हणजे दिलेल्या चित्रामध्ये लपलेले अक्षर शोधून काढायचे. तुम्हाला अक्षर शोधून काढायचे आहे. तर पहा हे बटरफ्लायचं थोडं पिक्चर आहे आणि त्या बटरफ्लायच्या पिक्चर मध्ये पहा आपण लेटर बी कसं काढतो. ए तर नाही, ऑप्शन ए हा कुठं दिसत नाही आपल्याला आणि ऑप्शन सी पण दिसत नाही कारण हे जॉइंट आहे म्हणजे सी नाही. त्यानंतर ऑप्शन 3 जो आहे तो आहे बी म्हणजे बी सारखं हे पिक्चर्स मध्ये बी हे या पिक्चर्स बी या लेटर प्रमाणे त्या पिक्चर्स मध्ये पिक्चर दिसतोय आणि तोच लेटर या चित्रामध्ये दडलेला आहे किंवा लपलेला आहे म्हणजे ऑप्शन 3 बी. तर आपला पर्याय क्रमांक 3 आहे म्हणून सर्कल क्रमांक 3 आपल्याला डार्क करावा लागेल आणि अशा पद्धतीने सर्कल योग्य रंगवल्यानंतर किंवा डार्क केल्यानंतर आपल्याला त्याचे मार्क्स मिळतील. परीक्षेमध्ये असे तुम्हाला दिले जातील. त्यानंतर आता पिक्चर नंबर 2 आहे. पिक्चर नंबर 2 चित्र पाहायचं आहे. पी हे अक्षर कुठे या चित्रामध्ये दडलेलं दिसत नाही. त्यानंतर ऑप्शन 2 आहे बी. बी हे लेटर कुठंच या चित्रामध्ये दडलेलं दिसत नाही. त्यानंतर ऑप्शन 3 आहे तो आहे ओ. तर हा सन पिक्चर आहे. सन मध्ये ओ अशा पद्धतीचे सर्कल ओ सारखं लेटर हिट झालेलं म्हणजे आपल्याला म्हणजे ऑप्शन 3 हे आपला आन्सर राईट आहे. म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी डार्क करावा लागेल. अशा पद्धतीने सी तर येणार नाही, तो त्या पिक्चर मध्ये हिट झालेला लेटर नाही. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर्स अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र असतील. त्या चित्रामध्ये एखादा अक्षर दडलेला असेल आणि ते अक्षर तुम्हाला चित्राकडे बारकाईने पाहून तुम्हाला त्याच्यातून शोधून काढावं लागेल. आता आणखी एक तुम्हाला मी एक्झाम्पल शेवटचं देतो. पिक्चर नंबर 3 वरती डिपेंड असलेलं आपला क्वेश्चन नंबर 3 पहा. आता हे आपलं हे आपला पिक्चर आहे. ओके, आपलं पिक्चर आहे आणि या पिक्चरकडे आपण बारकाईने पाहायचं आहे. या पिक्चरकडे बारकाईने पाहिल्यानंतर आपल्याला यामध्ये कोणतं अक्षर हिट झालेलं आहे शोधून काढायचं आहे. तर ऑप्शन बी, त्याच्यानंतर ऑप्शन 1 आहे बी, ऑप्शन 2 आहे सी, ऑप्शन 3 आहे ओ, ऑप्शन 4 आहे बी. तर पिक्चरकडे पहा, बी तर कुठं दिसत नाही. त्यानंतर 2 असलेला सी ही कुठं दिसत नाही कारण ते जॉइंट आहे. त्यानंतर ओ ही कुठं दिसत नाही म्हणजे व्ही हा आकार या चित्रामध्ये दडलेला दिसतोय म्हणजे ऑप्शन 4 म्हणजे 4 नंबरचा आपल्याला सर्कल काय करावं लागेल डार्क करावं लागेल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विविध चित्र
चित्राकडे पाहायचं बारकाईनं. प्रॅक्टिस एक्झाम्पल्स असतात त्या प्रॅक्टिस एक्झाम्पल्स तुम्हाला पूर्णपणे सोडवायचे, कारण त्यामध्ये तुम्हाला अधिकाधिक पिक्चर्स दिलेले आहेत आणि अधिकाधिक पिक्चर्स व्यवस्थित बारकाईने तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला सोडवण्यास अवघड जाणार नाही आणि ते तुम्हाला अगदी सोपं जाईल. लक्षात येईल. तर अशा पद्धतीने आपण फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर्स 3 प्रश्नांच्या माध्यमातून चित्रामध्ये दडलेलं अक्षर कशा पद्धतीने शोधायचं याविषयीची आयडिया पाहिली. आणि आपण आज काय शिकलो, म्हणजे आपण या तासामध्ये काय काय शिकलो, तर आपण लेटर्स ऑफ द अल्फाबेट, त्यामध्ये एकूण मुळाक्षरे किती आहेत इंग्रजी म्हणजे 26 मुळाक्षरे आहेत, त्यामध्ये स्वर किती आहेत तर 5 स्वर आहेत, व्यंजन किती आहेत तर 21 व्यंजन आहेत. आणि त्याचबरोबर लेटर्सची व्याख्या पाहिली. नेमके लेटर्सचे वेगवेगळे, जसं जी या लेटर्स प्रत्यक्ष घेऊन त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने कसं उच्चार होतो, जसं गर्ल तर ग हा उच्चार होतो, तर जिराफ मध्ये जी हा उच्चार होतो. अशा पद्धतीचा फरकही आपण पाहिला. आणि त्यानंतर एक क्वेश्चन आपण 3 प्रश्न घेतले. त्या प्रश्नामध्ये पिक्चर्स मध्ये लपलेले लेटर्स जे असतात ते फाइंड आउट करायचं आयडियाही आपण पाहिली. आणि व्यवस्थितपणे लेटर्स ऑफ द अल्फाबेट यामधला पहिलं बीट आपण संपवलेलं आहे. तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अधिकाधिक यावर असणारे उदाहरणं तुम्ही घरी बसून सोडवायचे आहेत, आणि जेणेकरून यावरचा असणारे मार्क्स तुमचे जाणार नाही, जेणेकरून लेटर्स ऑफ द अल्फाबेट हे कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. पुढच्या तासात आपण फॉर्मेशन ऑफ वर्ड्स हा टॉपिक याच लेटर्स ऑफ द अल्फाबेट मधलं सेकंड बीट आहे ते पाहणार आहोत. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. अधिकाधिक प्रॅक्टिस